काल आपण पोचलो होतो भक्तवत्सल जय जय रामपर्यंत. पण आज आहे विनायकी. काही लोकांचा उपवास असतो. विनायकी ही गणपतीचं व्रत आहे. विनायकी आणि संकष्टी, शुद्ध विनायकी. पण मंगळवारी आल्यानंतर दोन्ही अंगारकी असतात, अंगारकी विनायकी आणि अंगारकी संकष्टी. विनायकाबद्दल थोडंसं 5 मिनटं पाहून आपण जाणार आहोत. नायक सगळ्यांना माहीत आहे. विनायक म्हणजे विशेष नायक. आज या जगाला विशेष नायकाची गरज आहे. आपल्या देशाला विशेष नायकाची गरज आहे. आपल्या संस्थेला, आपल्या कुटुंबाला, खरं बघितलं आपल्याला सुद्धा विशेष नायकाची गरज आहे. विशेष नायक हा गणेशाचा एक अवतार आहे. गणेश पुराण आणि मुद्गल पुराण हे 2 ग्रंथ आहेत, ज्याच्यात गणेशाच्या अवतारांच्या कथा आहेत. चैत्रापासून अगदी फाल्गुनापर्यंत जवळजवळ सर्व महिन्यात गणेशाचा जन्म झालेला आहे, निरनिराळ्या पुराणानुसार किंवा कथानुसार. पण गणेशाची तिथी मात्र संकष्टी चतुर्थीच आहे. सगळीकडे आपण भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा गणेश चतुर्थी म्हणून करतो, तोही त्याचा जन्मदिवस आहे. आणि माघ शुद्ध चतुर्थी ती आपण गणेश जयंती म्हणतो ना, ती त्याची जयंतीच आहे. पण चतुर्थी ही तिथी लक्षात ठेवायची. विचार नंतर करूया. पण हा विनायक म्हणजे काय आहे की साधा नायक नाही. इंद्रासूर वगैरे असा राक्षस आहे, जसा शक्तिबीज वगैरे होता, त्यांनी मागून घेतला होता वर की माझ्या रक्ताचा थेंब खाली सांडलं, माझ्यासारखा दुसरा राक्षस तयार होईल. म्हणून त्याला मारायला कोणी तयार नव्हतं, म्हणजे कोणाला शक्य नव्हतं त्याला मारणं. मग अशा वेळेला गणेश ती जबाबदारी घेतो आणि म्हणतो मी अशा पद्धतीनं आई त्याला मारतो, तो फक्त बघ. गोरा येतो त्याच्या आणि जातो, परत येतो, त्यावेळेला संपूर्ण तांबडा झालेला आहे. सिंदूर. आपण गणपतीला रक्तपुष्पैहि सुपूजितम रक्तगंधानुलिप्तांगम रक्तवाससम म्हणतो ना अथर्वशीर्षात. गणेशाचा तांबडा रंग, त्याला तांबडं फूल, त्याला तांबडं गंध, त्याला तांबडं वस्त्र, हा या गोष्टीपासून आला. त्याने सिंदुरासुराला अशा पद्धतीने मारलं, उसळणारं सगळं रक्त थेंबन थेंब आपल्या अंगावर घेतलं. त्याच्याभोवती फिरून फिरून घेतलं असेल. आणि परत आल्यानंतर गमतीनं आईला विचारतो, ओळखलंस का मला? आई म्हणली, तू दिसतोस माझ्या मुलासारखा, पण हा रंग काय बदललास? तो हा क्रांतीचा रंग आहे आणि इथून पुढे माझा रंग असाच राहील. आणि म्हणून कलियुगात 2 जर दैवत असतील तर कलौ चंडी विनायकौ हे पहिलं सूत्र लक्षात ठेवायचं. या कलियुगात तुम्ही कुठलंही तुमचं कुलदैवत असू दे, सामाजिक पातळीवर, राष्ट्र पातळीवर देवी चंडी पाहिजे. चंडी मग आम्ही गोव्यात म्हणतो ना, विजयादुर्गा चालेल, शांतादुर्गा नको. शांतादुर्गा म्हणजे विजयानंतर शांत झालेली आहे, ती विजय मिळवलेला आहे त्याने. म्हणून रणचंडी आपण ज्याला काली, चंडिका अशी जी उग्र रूप आहेत देवीचे. आणि देवी शक्ती म्हणजे स्त्री शक्ती म्हणजे नारी शक्ती जी पुरुषांच्या ती आहे, मातृशक्ती पुरुषांच्या ती आहे आणि पितृशक्ती स्त्रियांच्या ती आहे. असं काही शक्तीला लिंग नाही, लक्षात ठेवा. आता इलेक्ट्रिसिटी तुम्ही काय पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ठीक आहे, मॅस्क्युलिन फेमिनिन म्हणणार का, पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी? समर्थांनी ज्यावेळेला प्रश्न विचारलेत, परवा आपण ते विचारलं होते की पुरुषाचं ते मन आणि स्त्रियाची काही मनी, मनच ना. पुरुषाचा प्राण आणि स्त्रियाची प्राणी नाही ना. पुरुषाचा जीव आणि ह्यांची जीवी नाही, दोघांचाही जीवच आहे. तशी शक्ती काय कुठलीही असू दे, त्याला लिंग नाही आहे. त्यामुळे काय की ही शक्ती सगळ्यांच्यात आहे, स्त्रियांच्यात ती जास्त प्रमाणात आहे, मातृशक्ती. म्हणून आपण त्याला मातृशक्ती म्हणतो. तर विनायक विशेष रीतीने नायकत्व करणारं दैवत, देव आणि चंडी रूपातली शक्ती देवी, या दोघांची उपासना कलियुगात करा. हे पहिलं सूत्र सांगितलं. दुसरं सूत्र काय, संघे शक्ती कलौ युगे. म्हणजे एकाने उपासना केली. पूर्वी एक ध्रुव गेला, तपश्चर्या केली, निरनिराळे असुर गेले, तपश्चर्या केली. आता तसं ठीक आहे, एखाद्याने केली तर एकत्र येऊन उपासना केली पाहिजे. जे आपण करतो लक्षात ठेवा. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणतो आणि ते सगळं पुढचं पसायदान अनेक वचनी आहे. जे मार्तंड जे तापहीन, जो म्हणलेलं नाही, चंद्रमे जे अलांछन, अमृताचे अर्णव, कल्पवृक्षांचे आरव, हे सगळं एक पुरणार नाही आहे. आणि एकाने करूच नका, कुटुंबात सुद्धा एकत्र येऊन करा. पण हे खूप अवघड झालेलं आहे. पण 4 कुटुंबाने एकत्र येऊन हे सोपं झालेलं आहे. 4 कुटुंबातल्या 4 माणसांनी यायचं, निवृत्त माणसांनी यायचं, ज्यांना आवड आहे त्यांनी यायचं. कुठे यायचं? आज तुमच्या कुटुंबात, उद्या त्यांच्या कुटुंबात, सगळं झालं. किंवा एखादं मंदिर किंवा एखादं असलं स्थान. फार महत्त्वाचं आहे दुसरं सूत्र, संघे शक्ती कलौ युगे. संघटन, संघ, ग्रुप, समूह, समुदाय ह्याच्यात शक्ती आहे.
आणि तुम्ही जर राजकारण हा समास वाचला दासबोधातला, तर नाना समुदाय करावे, चालवावे, हालवावे, त्याला त्यांनी राजकारण म्हटलेलं आहे. ते काय पार्टी पॉलिटिक्स नाही आहे की. राजकारण म्हणजे राज्यकारण आहे, राज्याच्या कल्याणासाठी. आणि राजाकारण आहे, राज. शिवाजी राजे होते ना, त्यांच्यासाठी जे काही कराल, राज्य होतं ना हिंदवी, त्याच्यासाठी जे काही कराल, हे सध्याचं राजकारण, त्याला पॉलिटिकिंग किंवा पॉलिटिक्स म्हणतात. सोडा. मुद्दा काय आहे की संघे शक्ती कलौयुगे. आणि तिसरं मंत्र कुठला? जो आपला मंत्र, हरेर नाम हरेर नाम हरेर नाम कलौयुगे, हा कली संतरण उपनिषदातला मंत्र आहे. महाराजांच्या चरित्रात 2दा विद्वत सभा झाल्याचं उदाहरण आहे. विद्वत सभा म्हणजे विद्वानांची सभा. महाराज 3री शिकलेले हो. मी सगळा प्रसंग रंगवून सांगत नाही, पण खरं रंगून वाचला पाहिजे त्यांच्या चरित्रात. आणि ते म्हणाले, मला काय बोलवता तुम्ही, मला काही येत नाही, पण तुम्ही नामाला जर चॅलेंज म्हणजे आव्हान देणार असाल तर मी ये. पुण्याला झालेली आहे सभा. महाराज गमतीनं म्हणालेलं आहे, पुण्याला जायचं म्हणजे लंगोटीवर जाऊन चालणार नाही. आणि मुख्य म्हणजे इथे उपरणं पाहिजे, त्याशिवाय पुणेकर विद्वान समजणारच नाही. आम्हाला उपरण्याची सवय नाही, म्हणून एक शास्त्री बाबा की ज्यांना पुढे संस्कृत वाचण्यासाठी ग्रंथही घेतला होता, उपरणं फक्त सांभाळा, कारण घसरलं की आमची विद्वत्ता घसरली, म्हणून ते ठेवा. पुण्याला हा झालेला विद्वत सभा, सगळ्या प्रश्नांना महाराजांनी उत्तरं दिली. आणि नंतर महाराज म्हणाले की अजून एक प्रश्न तुम्ही विचारला नाही. हो, बरं झालं की रामनामाला वेदात वेद मान्यता आहे की नाही, श्रुती मान्यता आहे की नाही. म्हणाली ह्याच प्रश्नाची मी वाट बघत होतो. वाचा हो, कली संतरण उपनिषद. उपनिषद म्हणजे वेदांच्या शेवटी आलेला भाग, वेदांत, बरोबर. आता या कलियुगात संतरण म्हणजे तरुण जाण्यासाठी कोणता मार्ग आहे? तो हा मंत्र तिथे आहे, हरेर नाम हरेर नाम हरेर नाम कलो युगे अत्र नास्त्येव 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 गतिरन्यथा. त्रिवार सांगितलंय, हरीचं नाव, हरीचंच नाव आणि फक्त हरीचं नाव या कलियुगात घ्या. हरी म्हणजे एकच देव नाही, कुठल्याही देवाचं नाव घ्या, कुठल्याही संताचं नाम घ्या, कुठल्याही आवडत्या पुरुष, विवेकानंदाय नमः म्हणलं तरी चालेल, शिवाजी महाराजाय नमः म्हणलं तरी चालेल. नाम निष्ठेनं घ्या, नाम सतत घ्या, अनुसंधानात राहा, हे महत्त्वाचं आहे. मग म्हणून काय सांगितलं, अत्र नास्तेव नास्तेव नाहीच, नामस्मरणाशिवाय कलियुगात गती नाही. कारण कली अत्यंत मातला. कुठे मातलाय हो कली? मनात मातलाय. कलह करणं हे कलीचं काम आहे. आणि कलहाचा उगम हा मनात होतो. ऑल वॉर्स बिगिन इन माइंड ऑफ मॅन अँड दे आर फॉट ऑन द बॅटलफील्ड. सगळी युद्ध माणसाच्या मनात सुरू होतात. म्हणून तुम्हाला युद्ध नको असेल तर डिफेन्सेस फॉर पीस मस्ट बी इरेक्टेड इन द माइंड. मनातच शांतीसाठी व्यवस्था केली पाहिजे. युद्ध मनात सुरू होतं ना, तर मनात आपण युद्ध जनात सुरू होतं म्हणतो, तिथे उपाययोजना करतो. म्हणजे आग रामेश्वरी म्हणतात आणि बंब सोमेश्वरी ना, तसला प्रकार आहे आपला, जिथे आहे तिथे नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा की हरिनाम कलौ संघे शक्ती. आणि पहिलं नाम सांगितलं तुम्हाला की 2 दैवत, विनायक आणि चंडी, 3 सूत्र लक्षात ठेवूया. पुढे विषयाच्या ओघात जर काही आला तर भक्त वत्सल जय जय राम. काल आपण करुणा सागर जय जय राम तिथे थांबलो होतो. 26वं नाम आहे भक्त वत्सल जय जय राम. वत्सल म्हणजे वात्सल्ययुक्त, ही भक्ती आहे. महाराज म्हणायचे ना की सगळ्यात चांगलं नातं सद्गुरूशी किंवा परमेश्वराशी जोडायचं असेल, तू माऊली मी तुझे बाळ, आता पुरवी माझे आळ. आळ म्हणजे लाड, कोड कौतुक. बाळाचं कोड कौतुक आई पुरवणार नाही तर कोण पुरवणार? तू माझी आई आहेस, तू माझी माऊली आहेस आणि मी तुझं मूल आहे. नामदेव तेच म्हणतात, तू माऊली मी लेकरू, तू गावली मी वासरू, तू पाखरी म्हणजे आई मी पाखरू. सगळीकडे तेच आहे नातं. आणि मग वत्सल, भक्त वत्सल. आता रामाचे भक्त कोण? तसं बघितलं तर सगळेच रामाचे भक्त आहेत. काही प्रकट आहेत, काही म्हणजे प्रकट शरण गेलेले आहेत, तर काही आहेत. वसिष्ठसुद्धा अनेक ठिकाणी मनात त्यांच्या वैषम्य निर्माण झालेलं आहे की राम उगीचच माझा शिष्य झाला, मला रामाचा भक्त होता येणार नाही. मनातून ते भक्तच आहे, कारण त्यांना जाणीव आहे की राम साधा माणूस नाही आहे, तो कार्य करायला आलेला आहे मानव रूपात. आत्ता काल कथा बघितल्या आणि रावणाने वर मागताना मानवाला वगळलेलंच आहे, मग त्याला मारण्यासाठी मानव रूपातच यायला पाहिजे. पण राम हा परब्रह्म, परमात्मा, सच्चिदानंद, अंतिम असं चैतन्य आहे, याची जाणीव
अनेकांना एक विशेषतः ऋषींना तर आहेच आहे. त्यामुळे काय की ज्या वेळेला भक्त वात्सल्याचा प्रसंग येतो त्यावेळेला रामाने आईची पाखर प्रेम कुणावर केलेलं आहे? लक्ष्मणावर तर नक्कीच. आपले भरत शत्रुघ्नाला कमी आपण म्हणतो महत्त्व दिलं गेलेलं आहे, पण शत्रुघ्नाचं कर्तृत्व जर काय असेल ना तर 14 वर्ष अयोध्या कोणी सांभाळली हो? हा नंदीग्रामात येऊन बसलेला आहे भरत सिंहासन घेऊन, पण आपल्या 3 माता, आपले निरनिराळे तिथे ऋषी, मंत्रिमंडळ, अमात्य मंडळ, सगळी ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अयोध्या 14 वर्ष या शत्रुघ्नाने केलेलं आहे. आणि शत्रुघ्नाचं एक वैशिष्ट्य तुम्हाला आत्ता सांगतो की जे काम भरताने केलं नाही लक्ष्मणाने केलं असतं, पण रामाबरोबर असल्यामुळे मनात सुद्धा विचार आला नाही. मंथरेला केसाला धरून ओढत आणलेलं आहे शत्रुघ्नाने आणि म्हणतो काय करू हिला सांग, मारून टाकू का? त्याच वेळेला भरत म्हणतो काय करतो? हे जर रामाला समजलं तर राम आपला कायमचा त्याग करेल. किती झालं तरी ती एक स्त्री आहे, बरोबर? ती दुष्ट शक्ती असेल. आता त्राटिकावधाच्या वेळेला आपण हाच विचार करणार आहोत. ती दुष्ट शक्ती असेल पण ती स्त्री रूपात प्रकट झालेली आहे, म्हणून तिच्यातही मातृशक्ती आहे. तेव्हा तिला मान दिला पाहिजे. सोड आधी तिला. रामाला हे कळता सुद्धा उपयोग नाही की तू मंथरेला केसाला धरून फरफडत आणलेलं. शत्रुघ्न ते आणू शकतो, कारण शत्रुघ्नाचं काम आहे सर्व शत्रुघ्न म्हणजे मारणं. बाहेरचे शत्रू राम मारेल, त्याला मदत करेल, पण आतले शत्रू मारायला शत्रुघ्न पाहिजे. आणि शत्रुघ्नाने मारले शत्रू मन रिकामं झालं ते भरत राहण्यासाठी भरत पाहिजे. हे लक्षात ठेवा. पुढे आपण ते सगळं रूपक बघणार आहोत. पण भक्तवत्सल, पण मुख्यतः आपल्याला भक्त कुठले आढळतात? आपला जटायू त्याचा भक्त आहे. संपत या जटायूचा भाऊ आहे. याच्यात नाव नाही आहे, पण लक्षात ठेवा काय सुंदर प्रसंग आहे तो. त्या प्रसंगात सुद्धा किती संस्कार दडले. संस्कार म्हणजे शिक्षण. म्हणून सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं संस्कार म्हणजे शिक्षण. संस्कार करून आपण संस्कृत किंवा सुसंस्कृत व्हायचं. बाकीचे प्राणी वगैरे संस्कारित होतात. दे आर जस्ट इन्फ्लुएन्स किंवा आर्टिफिशियली कल्चर. आपण कल्चर्ड म्हणतो, नुसते सिव्हिलाइज्ड नाही, तर आपलं सगळं वर्तन आहे ना इतकं सुसंस्कृत बनतं की माणूस संत आणि परमेश्वर याच्या जोडीचा बनतो. आणि दासबोधाचा अभिप्राय हाच सांगितला आहे, भक्ती चैनी योगे देव निश्चये पावती मानव ऐसा है अभिप्राय. या ग्रंथाचा जो अभिप्राय आहे, संदेश आहे, मध्यवर्ती कल्पना आहे तीच आहे की भक्तीच्या योगानं मानव देव बनतो. ही भक्ती कशी पाहिजे मग ती त्या दासबोधात सांगितली. आपण शुद्ध भक्तीच नेहमी म्हणतो, ते खरं आहे. तर लक्षात ठेवा संपाती हा भाऊ आहे. काय झालं, लहानपणी हे भाऊ खोडकर होते आणि शर्यती लावायचे. एकदा सूर्याला बघितलं आणि म्हणाले आपण सूर्याला स्पर्श करून येऊया. एक गिधाड आहेत. गिधाडांचं एक लक्षात ठेवा, पुढे तुम्हाला सांगेन. वाल्मिकींनी 6 पातळ्या सांगितल्या आहेत पक्ष्यांच्या म्हणजे माणसांच्या, म्हणजेच उपासकांच्या, भक्तांच्या, साधकांच्या. त्याच्यात गरुडाबद्दल तर ही सगळ्यात वरची पातळी आहे. कावळा ही सगळ्यात खालची पातळी आहे. कावळा, चिमण्या, कबूतर ही सगळ्यात खालची आहे. गिधाडाबद्दल त्याला वाईट वाटतं आणि आपल्यालाही वाईट वाटायला पाहिजे. गिधाडाची चोच, त्याच्यातली शक्ती गरुडापेक्षा जास्त आहे. गिधाडाचे पंख ज्याला विंग स्पॅन म्हणतात एवढे असतात. एक 5-10 गिधाडं आली तर सूर्याला झाकून टाकतात. सूर्याला ढगासारखे असतात. ते काही खातात हो. त्यांना जिवंत चालतं, नुकतं मेलेलं चालतं आणि सडलेलं कुजलेलं म्हणजे त्यांची पार्टी असते. म्हणून त्यांना स्कॅव्हेंजर्स म्हणतात. हे गिधाड वृत्ती म्हणजे काय, अधाशी वृत्ती, लालची वृत्ती, कधीही न तृप्त होणारी जी वृत्ती आहे त्याला गिधाडी वृत्ती म्हणलेलं आहे, व्हल्चर. आता हा शब्दाची गंमत आहे. गृध पहिला जो उपनिषदातला श्लोक आहे ईशावास्यातला, मा कस्यस्विद, हे गृधा, मा गृधा कस्यस्विद, दुसऱ्याच्या धनाची गृध इच्छा सुद्धा करू नकोस. गृध त्याच्यावरून गीध शब्द आला हिंदीतला, गिधाड शब्द आला आणि ग्रीड हा इंग्लिशमधला शब्द आला. ग्रीड मूर्तिमंत म्हणजे गिधाड. त्याची कधी ग्रीड म्हणजे लालच थांबतच नाही. आपण म्हणतो ना आज जेवढी लोकसंख्या आहे पृथ्वीची त्याच्या 10 पट लोकसंख्या झाली तरी ही पृथ्वी सगळ्या माणसांची नीड भागवायला तयार आहे, पण कोणत्याही एका माणसाची ग्रीड भागवायला तयार नाही. काय वाक्य आहे लक्षात ठेवा. काल तुम्हाला सांगितलं ना त्या कवटीत तो मागतो कवटी कधी भरतच नाही. एका माणसाची ग्रीड नाही संपणार कधी. सगळ्या माणसांच्या नीड ही आपली अवनी जी आहे ना ती भागवू शकेल 10 पट लोकसंख्या झाली तरी. हा गिधाड आहे.
आणि आता मला सांगायला खरंच वाईट वाटतं की गिधाडांना निर्वंश करणारी आपण माणसं आहोत. निर्वंश हे का कशावरून सहज एक आलं म्हणून सांगतो, हे काही विषयांतर नाही. पारशी लोकांच्यात मेल्यानंतर त्यांचं जे प्रेत असतं ते उघड्यावर ठेवतात. विहीर असते, त्या विहिरीला टॉवर ऑफ सायलन्स म्हणतात. सायलन्स, आणि मध्ये अशी फळी असते बऱ्यापैकी ब्रॉड, त्याच्यावर ते ठेवायचं. गिधाड 5-6 गिधाडं जरी आली ना तर 15 मिनिटात फडशा पडतात, हाडं जी खाली पडतात, कुत्री येतात आणि घेऊन जातात. पंचत्वात विलीन झाला. आता पारशांना प्रश्न आहे, गिधाडच नाही, मग प्रेत कुजवत ठेवायचं का? पुरायचं तर ते डिकम्पोज होतात, जाळायचं तर लाकडं वापरावे लागतात. मग विद्युत दाहिनी इलेक्ट्रिसिटी सध्या मोठा चिंता आहे, त्यांच्या चिंतन चालू आहे. त्यातल्या त्यात विद्युत दाहिनी ते टाकावं असा त्यांचा आता झालेला आहे. एक तर पारशी लोक कमी कमी होत जात आहेत, पारशी लोक जास्त जास्त जगत जात आहेत, आणि पारशी लोक अत्यंत एनलायटन्ड आहेत. आपण म्हणतो सरशी तेथे पारशी, उलटं आहे, पारशी तेथे सरशी. आणि म्हणून पारशी लोकांनी कुठलंही कन्सेशन न मागता आपलं अस्तित्व टिकवलेलं आहे. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, डिस्पोजल ऑफ द डेड बॉडी. प्रेताची विल्हेवाट कशी लावायची? गिधाड. आणि म्हणून आपण विचार केला पाहिजे. गिधाड नावाचं एक नाटक विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं, आम्ही कॉलेजमध्ये असताना ते बघितलं. एरवी नाटक चालू असताना सुद्धा आम्ही कॉमेंट मारून त्याच्यात काही अर्थ नाही अशी म्हणणारी आम्ही मुलं. ते 2 अंकाचं पहिलं नाटक आम्ही पाहिलेलं, खिळून बसलेलो होतो सगळे. अनाऊन्समेंट झाली की नाटक संपलेलं आहे म्हणून, आणि तिथून इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत जवळजवळ 4 किलोमीटर चालत गेलो होतो. एक शब्द कोणी बोलला नाही, एक शब्द. आता मागे वळून बघितल्यावर वाटतं का नाही मी बोललो. आम्ही लगेच कॉमेंट मारत होतो, लगेच सगळ्यात कशातच आम्हाला अर्थ, आम्ही बुद्धिमान ना, सगळ्यात श्रेष्ठ, माझ्यासारखा बुद्धिमान जगात कोणीच नाही, अशी कुठेतरी एक मनात श्रद्धा असल्यामुळे चुकीचीच होती ती. का बोललो नाही? आता वाटतं की आमच्यापैकी प्रत्येकाला वाटत होतं मी बोललो तर माझ्या आतलं गिधाड बोले. प्रत्येकाच्या आत गिधाड आहे, प्रत्येकाच्या. आणि गिधाड्याचं ती म्हणत नाही. तुम्ही बघा गुगलवर, नाटकच बघा ना, पूर्ण 2 अंकांचं नाटक आहे. काय विषय आहे त्याचा. आणि नाटक न वाटणं हे चांगलं नाटक. पहिला नाटककार तेंडुलकर. आता विषय वाढवत नाही, पण बाकीचे सगळे नाटकातले संवाद कृत्रिम असतात, गाणी कृत्रिम असतात, ती कॅरेक्टरायझेशन कृत्रिम असतं. आणि आपल्याला वाटतं काय संवाद आहे, काय छान आहे. नाही आहे. नाटक हे नाटक वाटता कामा नये. असू दे. तसं जीवनाचं नाटक आहे ना, की ते नाटक हा संस्कृत शब्द आहे, मराठी शब्द विसरा. आपण आत्मारामाची आरती म्हणतो, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे. आपण नाना नाटक लीला, हे नाटकच आहे. रामाच्या लीलाच बघतोय आपण. हनुमान नाटक नावाचा ग्रंथ आहे, रामायणा एवढाच जुना आहे, रामायण मोठा आहे, आणि हनुमंताची लीला दाखवलेली आहे. अगदी वेदात सुद्धा वृषाकपी नावाचा, कपी म्हणजे माकड, वानर, आणि वृक्ष म्हणजे मोठा. हनुमान आहे तो. हनुमान चिरंजीव आहे. रामाच्या आधी राम असताना, राम गेला तरी हनुमान आहे. आणि हनुमान म्हणतो मी अरे रामाचा दूत आहे, मी काही कोणी नाही आहे, आणि मी रामाचं नाम घेतो. हे अवघड आहे हो. जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. आणि स्वतःचा परिचय करून देताना श्रीरामदूतम. आपण म्हणायचं शरणम प्रपद्ये. ते पाहिजे. जितकं तुम्ही वर जाल ना तितकं तुम्ही खाली या. हा निसर्गाचा नियम आहे. आपण म्हणतात ना, वृक्ष फार लवती फळ भारे. एखाद्या फांदीला जास्त आंबे लागले, आता जाता नाही तर ती फांदी खाली येते. खारे, लुटारे, संपवारे खाली आली. आणि मला लाखाचे जर बँक बॅलन्स 5 लाख झाला ताठ, 1 कोटी झाला ताठ. आपण ताठ होत जातो, वृक्ष खाली जातो. लोंबती जलद घेऊन नीरे. जेवढं पाणी ढगात जास्त साठेल तेवढा ढग खाली येतो, खाली येतो, शेवटच्या थेंबापर्यंत बरसात करतो. हे शिकलं पाहिजे ना. म्हणजे सत्ता जास्त मिळाली, संपत्ती जास्त मिळाली, उपभोगाची साधनं जास्त मिळाली, मी नम्र झालं पाहिजे, आणखीन नम्र झालं पाहिजे, आणखीन नम्र झालं पाहिजे. श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. हे लक्षात ठेवा. भक्तवत्सल हनुमंताबद्दल तर राम काय म्हणतो, अरे तुला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही. नंतर जटायू आपण बघितला, शबरी आपण बघितली, ते प्रसंग बघणार आहोत पुढे. गुहक आपण बघितला. भक्त वत्सल जय जय राम. रामा इतकं भक्ताचं वात्सल्य. एक गंमत तुम्हाला शबरीची सांगतो, म्हणजे तुम्हाला हे एक चांगलं करेल. त्यावेळेला हे नको बघायला. शबरी 3 शब्द वापरलेले आहेत. आपण भिलनी की लोग कहते हैं भगवान खाते नाही, भिलनी की तरह हम खिलाते नाही. बरोबर, हा भाव आहे.
पण वाल्मिकी काय म्हणतात, ती भामिनी आहे, ती योगिनी आहे, ती तपस्विनी शबरी, किंवा साधी भिल्लीण नाही आहे काही ती. आणि ज्यावेळेला ती निरोप तंतोतंत शब्दशः निरोप आपली गुरु मतंग ऋषी देते रामाला आणि म्हणते रामा आता आज्ञा दे, त्यावेळेला राम म्हणतो की तू एवढी बोरं दिलेली आहेस, ते गाणं मुद्दामून आपल्या मोबाईलवर मिळतं, गुगलवर ऐका, की तो म्हणतो का सौमित्री शंकित दृष्टी, ही उष्टी फळं मी खातोय आणि तू असं काय करतोयस, काय या शबरीची, या भिल्लिणीची, या रानातल्या स्त्रीची उष्टी फळं, अरे किती झालं तरी आपण राजकुमार आहोत. तर ते म्हणतात की ही वेदांची मधुरता याच्यात आलेली आहे, वेदांची मधुरता नव्हे तर उष्टी, ही मंतरलेली आहेत. अभिमंत्रित ही उष्टी बोरं तुला जे वाटतात, अभिमंत्रित ही नव्हे तर उष्टी, का सौमित्री, सुमित्रेचा मुलगा लक्ष्मणा, शंकित दृष्टी, तरी लक्ष्मण खात नाही. मग म्हणतो की मला हाय भक्तवत्सल, मला काहीतरी तुला द्यायला पाहिजे, म्हणून तो नवविधा भक्तीचा उपदेश करतो. तो त्यावेळेला बघणार दासबोध आणि भागवत याच्यात जी नवविधा भक्ती सांगितली त्याच्यापेक्षाही निराळी आहे, जास्त प्रॅक्टिकल आहे, आपण ते करायला हरकत नाही आहे. राम तिला सांगतो आणि नंतर ती म्हणते की रामा आता आज्ञा दे. ज्याला सेल्फ इमोलेशन म्हणजे स्वतःला जाळायचं आहे, योगाग्नी निर्माण करायचा आणि आत्मदहन करायचं आहे, तशी ती शबरी कळते. आणि वर्णनच आहे की तिच्या बोटातला प्राण गेला, निश्चल झाली रामाच्या, आणि शेवटी तिची प्राणज्योत रामाच्या प्राणज्योतीत मिळाली आणि तिचं भस्म झालं. असा शबरीचा शेवट आहे. हे सगळं बघितल्यानंतर लक्ष्मण थक्क होतो, काय अधिकार आहे हिचा, हिची प्राणज्योत रामाच्या प्राणज्योतीत मिसळते आणि हिची बोरं उष्टी, अरे तो प्रसाद होता. म्हणून ह्याचा जो लालिमा आहे हा लालिमा खोटा नाही आहे. तिथे मुद्दामून सांगितलं, हल्ली सगळेच आंबे पिकवलेले, केळी देठ हिरवे पण बाकीची केळी पिवळी, हे सगळं पिकवलेली आहेत. हा वेदांचा मधुरिमा, हा जो लालिमा आहे ना, ही बोरं लाल आहेत, पिकलेली आहेत, ह्याच्यात वेदांचा मधुरिमा आलेला आहे. हा अधिकार आहे. नवविधा भक्तीचा उपदेश केला, काही हरकत नाही. योगाग्नी स्वतःला जाळून घेतलं, पूर्णपणे ती रामात विलीन झाली. थक्क होऊन बघितलेलं लक्ष्मण काही वेळाने सावरला आणि पुढे जायला लागले. नाही, दोघंजण शबरीने पत्ता सांगितला आता शेवटपर्यंत. तर तो म्हणतो रामा एक प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्यासाठी आहे की तुला माहीत होतं ना रे की ती मरणार आहे, हो, ती या पद्धतीने मरणार आहे, हो, मग तिला नवविधा भक्तीचं का ती मुक्त झाली, तिला नवविधा भक्तीचा उपदेश का केला. तर मग तो वेड्या तुझ्यासाठी होता तो, मी तुला केला असता तर तो ऐकला नसता, दुसऱ्याला सांगतो त्यावेळेला आपण कान देऊन ऐकतो की नाही हे लक्षात ठेवा. म्हणून मी तिला केला, तो तुझ्यासाठी होता, म्हणजे आपल्यासाठी होता तो नवविधा भक्तीचा. भक्त वत्सल जय जय राम. गोहकाचं आपण काल बघितलं होतं, जटायूचं आपण बघितलं. भक्तवत्सल रामाची खूप उदाहरणं आहेत. ज्याला त्यांनी मारलं आहे ते राक्षससुद्धा विरोधी भक्तीने रामाला जोडलेले होते. मग तो विराध असेल, तो कबंध असेल, अगदी मारीचसुद्धा असेल. आपण ती कथानक कोळीनं येईल त्यावेळेला बघूया. भक्तवत्सल जय, षड्रिपू भंजन जय जय राम, हे रामाचं कार्य आहे. अवतार कार्य जसं बाहेरच्या शत्रूंना मारणं आहे, हे षड्रिपू आतले आहेत ना, काम क्रोध मोह मद मत्सर दंभ आपण म्हणतो, त्याला ॲड करा ना, अहंकार अज्ञान आणि भ्रम. महाराज म्हणतात अहंकार आणि वासना हे ज्यांचे आई बाप आहेत त्यांची काय पिलावळ असणार आहे. वासना आई, अहंकार बाप, आणि त्यांची पिलावळ जशी भूतावळ असते ना, काय असणार आहे, हीच काम क्रोध मोह अतिरेक या सगळ्या गोष्टींचा दंभापर्यंत. ह्याला मारतो राम बाणाने का नाही, राम नामाच्या बाणानं. कसा मारणार आहे, मी रामनाम घेऊन माझे शत्रू मारणार आहे, आतले शत्रू आहेत ते, बाहेरचे नाही आहेत. म्हणून षड्रिपू भंजन जय जय, दीन दयानिधी जय जय राम. दीन, आणि बघितलं ना, एक प्रसंग बघितला होता, विश्वामित्र ज्या वेळेला तुझा मोठा मुलगा मला दे यज्ञ रक्षणासाठी म्हणून मागायला येतात, राम येतो त्यावेळेला रामाची कशी बॉडी लँग्वेज होती आपण बघितलं. ड्रूपिंग शोल्डर्स, मान खाली टाकलेली, छातीत वाकलेला आणि चेहऱ्यावर पूर्णपणे निराशा. विश्वामित्र म्हणतात हा राम, दीन दया निधी जय जय राम.
काय केलं होतं रामाने? आपण बघितलं की ज्यावेळेला वसिष्ठांकडचं शिक्षण पूर्ण झालं त्यावेळेला दशरथाने या चारही राजकुमारांना रथातून आपलं राज्य पाहून या म्हणून सांगितलं. दीनांवर कुठेतरी अत्याचार होतोय, कुठेतरी विषमता आहे, स्त्रिया कुठेतरी पूर्ण सुरक्षित नाही आहेत अशी जाणीव रामाला झाली. आणि हे दीन लोक आहेत त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि जर करता येत नसेल तर नको राज्य, नको राजसत्ता, नको सिंहासन, नको राज्याभिषेक, आपण अरण्यात जाऊन तपश्चर्या करूया. ही रामाची मनस्थिती आहे. दीन दयानिधी. आणि नंतर त्याला ज्यावेळेला रामराज्य झालं त्यावेळेला दशरथाचं राज्य वाईट नव्हतं. कशा दृष्टीने? व्यवहार चांगला होता, राज्यकारभार चांगला होता, परंतु ज्याला न्याय, समता, विश्वबंधुत्व, अहिंसा, करुणा, प्रेम, शांती हे जे सगळं म्हणतात ना ते कमी होतं थोडं. कारण तो शिपाई गडी होता. तो नेहमीच म्हणायचा. एक साधा संगमतीदार प्रसंग आहे की राम विचारतो कौशल्याला, माझं नाव राम का ठेवलं? त्यावेळेला कौशल्या म्हणाली, असे प्रश्न मला विचारू नकोस, वडिलांना विचार. तिच्या दृष्टीनं वडील ज्ञानी ना. वडील म्हणतो मला असल्या वेळेला युद्धातला काहीतरी विचार. दशरथ आहे, वसिष्ठांना विचार, कारण त्यांनी नाव ठेवलेलं आहे. वसिष्ठ जातात आणि त्यांना विचारतो माझं नाव राम का ठेवलं? ते म्हणाले, अरे बरं झालं, मी याच क्षणाची वाट बघत होतो ज्यावेळेला माझं नाव हे का ठेवलं आणि ह्या नावाला मी कसा जागलो पाहिजे. त्यावेळेला तुमच्या जिंदगी को मकसद मिळतं आहे. आपण म्हणतो ना, जीवनाला प्रयोजन मिळतं. नाव एके ठिकाणी, जीवन दुसऱ्या ठिकाणी, कृती तिसरीच, हे सगळं भलतं होऊन जातं आपलं. नाव आपली आईवडील फार चांगल्या उद्देशाने ठेवतात. आता नाही म्हणलं तरी कित्येक हजार विद्यार्थ्यांचा रोल कॉल मी घेतलेला आहे. एकाचंही नाव घटोत्कच नाही आणि एकीचंही नाव शूर्पणखा नाही. का नाही ठेवलं? म्हणजे ट्रायबल्स यांना म्हणतात ना की ज्या त्यांना शूर्पणखेबद्दल प्रेम वाटत, नाही ठेवली ना. असू दे. गंमत बघा की दीनदयानिधी हा त्याला रामाला वाटतं की काहीतरी कर. मग रामराज्य आणि दशरथाचं राज्य याच्यात या पातळीवर फरक आहे की रामराज्यात सगळ्यांना समान न्याय आहे, समान प्रेम आहे, समान वागणूक आहे, समानता, समता, ममता, एकात्मता. हा रामाचा मंत्र आहे. समानता इज युनिफॉर्मिटी. ठीक आहे, इम्पोज करता येते पोलीस वगैरे वापरून, पण युनिटी एकता आहे, आतली आहे. युनिफॉर्मिटी, सगळे युनिफॉर्म. चला, स्कूल चिल्ड्रन युनिफॉर्म, सगळेच आता युनिफॉर्म आहेत. पोलीस युनिफॉर्म, डॉक्टर युनिफॉर्म, लॉयर युनिफॉर्म. या युनिफॉर्ममध्ये युनिफॉर्मिटी, पण नाही म्हटलं तरी युनिफॉर्म गुंडगिरी येतेच येते. युनिटी पाहिजे. युनिटी आतली आहे, युनिफॉर्मिटी बाहेरची आहे. बरोबर. त्याच्यानंतर काय झालं? युनिफॉर्मिटी म्हणजे समानता, युनिटी म्हणजे एकता, समता इक्वालिटी, ममता प्रेम आत्मीयता. ते असल्याशिवाय रामराज्य येणारच नाही. रामराज्य काही विधी म्हणजे ज्याला कायदे करून किंवा कॉन्स्टिट्यूशन करून काही येत नाही. काही हे पाहिजे, समता पाहिजे, ममता पाहिजे, एकात्मता पाहिजे, एकता पाहिजे आणि बाहेर सांगा समानता, युनिफॉर्मिटी, समता, इक्विटी, दोन्ही गोष्टी आहेत. असू दे, हे मुद्दामून तुम्हाला सांगितलं की हा फरक आहे. दीन दयानिधी जय जय राम, दीनांवर प्रेम करणारा. पुढे दोष निवारण जय जय राम. आपल्यात दोष असतात. दोष म्हणजे दुर्गुण आपण म्हणा, दोष म्हणजे व्यसनसुद्धा. आपण जे म्हणतो ना की नाम घेताना कुठला श्लोक म्हणतो? महादोष जाती. आणि नंतर आपण नाम घ्यायला सुरुवात करतो ना, नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासती श्रीराम. महादोषांचे गिरीवर, त्या दोषांचं निवारण राम करणार आहे. खरंच सांगतो की मनापासून रामाचं नाम घ्यायला लागला व्यसन कमी होतं. व्यसनाच्या बाबतीत कुठलाही राग आहे, लोभ आहे, त्याच्या बाबतीत दोन गोष्टी बघायच्या. एक म्हणजे इंटेन्सिटी आणि दुसरी म्हणजे फ्रिक्वेन्सी. मला रागावर विजय मिळवायचा. दिवसातून कितीदा रागवता? 10 वेळा. आता या महिन्यात 8 वेळा रागवायला प्रयत्न करा. मग काय केलं? फ्रिक्वेन्सी कमी केली. संख्या, वारंवारिता, फ्रिक्वेन्सी म्हणजे ती कमी केली. आणि उग्रता, तीव्रता, इंटेन्सिटी ती कमी केली. रागवल्यावर काय करतात? वस्तू फेकून मारतो. हां, छोटी वस्तू फेकून मारा. म्हणजे कप मारत असाल तर चमचा फेकून मारा, किंवा स्टीलचं मारत असाल प्लास्टिकचं फेकून मारा. असं करत करत तुम्ही सुटणार आहात त्या ह्याच्यातून. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे? दोष जर घालवायचे असतील तर आतला राम घालवणार आहे, बाहेरचा राम घालवणार नाही. म्हणून म्हणतात ना, सत्यनारायण घालून मुलगा पास होत नाही हो. सत्यनारायण घालून पालकांच्या मुलाच्या मनाला एक निश्चिंती मिळते.
एक विश्वास जागा होतो. एक प्रसंग सांगू, दोष निवारण. एक मुलगा आलेला आहे, गणितात खूप चांगला आहे हो, त्याला फुल मार्क्स पडायचे, पण अशीच मुलं परीक्षेच्या आधी घाबरतात की आय विल गो ब्लँक, मला आठवणारच नाही काही, मी नापास होईन, आई मी परीक्षेला बसत नाही. ती माऊली घेऊन येते रामकृष्णांकडे, येतो हा रामकृष्णांकडे. रामकृष्ण म्हणाले, तू गणितात चांगला आहेस, तू हुशार मुलगा आहेस, का जात नाहीस, ये इकडे. विवेकानंद सांगतात, काली मातेचा अंगारा घेऊन ये, कपाळाला लावतात, जा. मुलगा संध्याकाळी सांगतो, मला फुल मार्क्स पडणार आहे. विवेकानंदांना ते तुला प्रश्न विचारायचा आहे, मी तो प्रश्न विचारतो. राखेचा आणि गणिताचा काही संबंध नाही, हे मला माहीत आहे, आणि हे जर मला माहीत नसतं तर तू आला असतास माझ्याकडे. काय प्रश्न आहे लक्षात ठेवा. अरे मी तुझ्यापेक्षा बुद्धिमान आहे, तुझ्यापेक्षा ज्ञानी आहे, तुझ्यापेक्षा अनुभवी आहे, तुझ्यापेक्षा परिपक्व आहे, म्हणून माझ्याकडे येतोस ना तू, आणि राहतोस ना तिथे पलीकडे तुझं घर आहे, जात नाहीस घरी, येतोस इथे राहायला, का येतोस. आता त्या मुलाला विचार संध्याकाळी आल्यानंतर, अरे म्हणलं तू परीक्षेला का गेलास. तुम्ही अंगारा लावलात ना. अंगारा कोणी लावला, तुम्ही लावलात. मी कोण आहे, आमच्या दृष्टीनं होली मॅन, पवित्र माणूस, साधू संत. अंगारा कोणाचा लावला, ह्याचा, कालीचा. काली कोण आहे, तुमच्या दृष्टीने देवी आहे ती देवी, तुम्ही देवी भक्त, मी तुमचा भक्त. तुम्ही अंगारा लावला, त्यांचा स्पर्श केलास ना, जा. तो शक्ती पाहत होता, हे लक्षात ठेवा. त्याला चैतन्याचं डायमेन्शन येत आहे, नुसतं जा म्हणलं नाही, त्याला मारलं जा. असं अनेकदा मारलेलं आहे. कुणाला, विवेकानंदांना नरेंद्र असताना, आणि त्यांची समाधी लागलेली आहे, आणि तो समाधीत म्हणतो, हे तुम्ही काय करताय, मी वर चाललोय हो, मला कलकत्त्यात आहे, मला संसार आहे, आई आहे, वडील गेलेले आहेत, मला बहिणी यांचं सगळं बघायचं आहे, हे तुम्ही काय करताय. पुन्हा स्पर्श केला, खाली आला. मी म्हणतो ते खरं आहे ना. हां, असं विवेकानंदांना तयार केलं त्याने. मुद्दा काय आहे आपला, की ज्या वेळेला दोष आहेत ते घालवायचे असतील तर कुठलाही बाहेरचा उपाय पण नाही. बाहेर लोक सांगतील, मोटिवेट करतील, म्हणजे मला प्रेरणा देतील, उत्तेजन देतील, मार्गदर्शन करतील, पण काय हो, हे जे सगळे असतात ना निवारण करणारे, औषध योजना असते, काउन्सेलिंग, समुपदेशन असतं. कुठल्याही तुम्ही जा ना, की ज्याला आपण म्हणतो ना रिहॅबिलिटेशन, म्हणजे दारू पितोय, तुम्हाला दारू सोडायचे, सिगरेट सोडायचे, तंबाखू सोडायचे, अशी निरनिराळी केंद्र असतात. पुण्यात महत्त्वाचं मुक्तांगण आहे, तिथे जो व्यवस्थापक आहे तो आमचा मित्र आहे. तर त्या व्यवस्थापकाला विचारलं की मला मुक्तांगणला भेट द्यायचे, पण जास्तीत जास्त मोठा वॉर्ड कुठला. मला वाटलं ड्रग्स, नंतर दारू, नंतर तंबाखू, सिगरेट. तो म्हटला स्क्रीन ॲडिक्शन वॉर्ड पुरत नाही आहे. बघायचे म्हणजे बघणारच तो मोबाईल, काही असलं तरी बघणार. मला माहीत आहे 3 तासांनी माझं महत्त्वाचं काम आहे, मोबाईल बघत बसणार. हे जे स्क्रीन ॲडिक्शन आहे, त्यामुळे कानावर भाग, की गालाची वगैरे ऑपरेशन झाली IT वगैरे लोकांची. तो म्हणतो येऊन बघा सर, स्क्रीन ॲडिक्शन म्हणजे तो जो स्क्रीन आहे, पहिल्यांदा फक्त TV होता, नंतर कॉम्प्युटरचा आला, नंतर लॅपटॉपचा आला, आता मोबाईलचा आला. स्क्रीन, त्या स्क्रीनला ग्ल्यूड टू द स्क्रीन, चिकटून बसलेलं आहे. महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे. नाम कसं घ्या, ते पॉझिटिव्ह उदाहरण आहे, हे मी निगेटिव्ह देतो आहे तुम्हाला. जो लाल मुंगळा असतो ना, तो गुळाच्या ढेपेला चिकटतो, आणि त्याला काढला तर डोकं का तोंड तिथे उरतं, पण तो मरतो, 2 तुकडे होतात त्याचे. तसं झालं आहे आपलं. त्या स्क्रीनला एवढे डोळे चिकटले, बाबांनी स्क्रीन बंद केला की आपल्यासमोर ते चालू राहतं. पुढची सिरियल मग आता ती काय म्हणली असेल, तो काय त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष बघणं बरं, कारण आता मन जास्त गुंतलं ना, तुम्ही काढून घेतलं ते. हे फार भयंकर आहे. दोष निवारण, रामाची भक्ती करूया, रामाला शरण जाऊया, राम नाम घेऊया, आणि रामाला एवढंच सांगूया, ॲडिक्शन कमी करा. कुठलीही गोष्ट प्रमाणात चांगली आहे. विष प्रमाणात चांगलं आहे, दारू प्रमाणात चांगलं आहे, बाकीच्या गोष्टी. विष प्रमाणात चांगलं का, देर आर शेड्यूल्ड ड्रग्ज. साप वगैरे चावला तर जे इंजेक्शन देतात त्याच्यात सर्पाचं विषच असतं. प्रमाणात विष हे औषध आहे. आपण जे निरनिराळी टॉनिक्स घेतो, कफ सिरप, त्याच्यात अल्कोहोल असतं किंवा अल्कोहोल प्रमाणात आवश्यक आहे. प्रमाण बिघडलं की चांगले गुणसुद्धा प्रमाणाबाहेर गेले की त्रास देतात. युधिष्ठिर केवढं उदाहरण आहे. युधिष्ठिराचं द्यूत आणि अनुद्यूत, जाऊ दे, तो प्रसंग निराळा आहे. एक सहज गमतीदार तुम्हाला सांगतो. सुभाषचंद्र बोसांचा ICSचा इंटरव्ह्यू आहे. मला हे उदाहरण खूप आवडतं. काय छान उत्तर दिली तो त्यांनी ठरवलं होतं ICS पास करेन पण नोकरी करणार नाही.
हे त्यांचा संकल्प होता. हे काय अरविंद घोष काय सगळे ICS आहेत. उठता उठता म्हणाले, एकाने प्रश्न विचारला, डिफाईन पॉयझन. सगळी उत्तरं दिलेली आहेत. डिफाईन पॉयझन, विष म्हणजे काय? त्यांनी लगेच एनिथिंग इन एक्सेस इज पॉयझन. सॉल्ट्स वाढली, ब्लड प्रेशर वाढलं, साखर वाढली, डायबिटीस झाला, स्पायसेस वाढले, अल्सर झाला. एनिथिंग इन एक्सेस इज पॉयझन. प्रमाणात सगळंच चांगलं आहे, हो, वाढलं की ते विष झालं. सुंदर व्याख्या. ते म्हणाले, सिलेक्टेड यंग मॅन जॉईन सिव्हिल सर्व्हिस. तो म्हणतो, सॉरी, मला सिद्ध करायचं होतं की तुमच्या नाकावर टिचून आम्ही सिव्हिल सर्व्हिस करू शकतो, पण तुमचे गुलाम म्हणून नाही. हा जिवंत माणूस आहे, हे लक्षात ठेवा. आपण पुढे जाऊया ना. पतित पावन जय जय राम. हे नेहमीच आपण म्हणतो, रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम. हे राजाराम हे प्रपंचाचा राम आहे, सीताराम हा पतनातून उद्धार, हा परमार्थाचा राम आहे. म्हणून दोन्ही पाहिजे आपल्याला. राजारामही पाहिजे, चांगला प्रपंच करूया ना. रामाचा प्रपंच काही रडका होता नाही. सुंदर रामराज्य म्हणजे आदर्श राज्य. रामराज्याचं वर्णन शेवटच्या दिवशी आपण वाचूया. अहो, काय सुरेख गोष्टी आहेत, आणि त्या बरोबर विरुद्ध आत्ता घडत आहेत. खरंच आत्ता घडत आहेत. अत्रे विनोदाने म्हणले होते की या राज्यात केव्हाही कुणेही कुठेही कसाही राम म्हणेल म्हणजे मरेल. बरोबर आहे ना. हे रामराज्यच आहे की म्हणाले. तसं रामराज्य नाही आहे. हे आतून आलेलं रामराज्य आहे, बाहेरून इम्पोज केलेलं. मग पोलीस आहेत, कोर्ट आहेत, हे कसलं रामराज्य? आतून रामराज्य, सेल्फ डिसिप्लिन, आत्मानुशासनम. आतून शिस्त पाहिजे. पुढे बघूया, पतित पावन. आता पतित पावन म्हणजे आपण परत आपल्या रामाचा 14 वर्ष वनवास, त्याच्यात पतितानाच त्याने पावन केलेलं आहे. किती जणांची जीवनं जी आतंकी राक्षसांमुळे भयांकित झालेली होती, राक्षसांना मारून ते केलं. 14,000 राक्षस होते. इथे एक गैरसमज मनातून काढून टाका जर असेल तर. आपल्याला वाटतं रावणाचं राज्य म्हणजे लंका, सध्याची श्रीलंका, पूर्वीचं सिलोन. मग प्रश्न विचारा की शूर्पणखाचे नाक कान कापले ते नासिका कापली म्हणून त्याला नाशिक म्हणायला लागले. हे कुठे आहे हो? महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात म्हणजे अर्धा भारत. यांचा कुठे झाला यज्ञ की या यज्ञाचं रक्षण करायला राम आणि लक्ष्मण आले? सुबाहू, मारीच, अरे उत्तर भारत आहे तो. तिथपर्यंत रावणाचे भाव. हे त्राटिका, त्याच्याही अलीकडे त्राटिकेची मुलं सुबाहू, मारीच. हे खरं, दूषण, त्रिशिरा, अकंपन हे सगळे आहेत ना रावणाचे भाऊ किंवा रावणाचे सरदार आहेत. आतंक. आणि हे सगळे आपण महाराष्ट्र वगैरे विंध्याच्या अगदी जवळपास पोचलेलं आहे. तेवढं सगळं रावणाचं राज्य होतं. 14 चौकड्यांचं राज्य हा उल्लेख करतात तो हा आहे. रावणाचा आतंक तिथपर्यंत पसरलेला आहे, फक्त अयोध्या जरा वरती आहे म्हणून रावणापर्यंत राम पोचला पाहिजे. तो 1 वर्षात पोचणार नाही, 2 वर्षात पोचणार नाही. म्हणून 14 वर्षाचं कितीतरी अर्थ आहेत, मी तुम्हाला काल सांगितले. त्यातला एक अर्थ सांगतो की जरा पटेल तो. 7 वर्षात आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशी म्हणजे सेल्स टोटली रिन्यूड होतात. 7 वर्षात. आता म्हणतो ना की पेशी मरतात, नवीन पेशी निर्माण होतात, पेशींची झीज होते, पेशींची हे सगळं होतं. पण 7 वर्षात जसं पार्लमेंटमध्ये 1/3 राज्यसभेत जातात एक 3 वर्षांनी सगळे सदस्य नवीन आलेले असतात. 1/3 गेले, परत 1/3 गेले, असं असतं. तसा प्रकार आहे. 7 वर्षांत पेशी बदलणं म्हणजे कुठेतरी स्वभाव बदलणं. म्हणजे 7 वर्षात मला ज्या गोष्टींचं आकर्षण वाटतं, आणि असं म्हणतात की 7 वर्षांनी किंवा 14 वर्षांनी एखादा मित्र परदेशातून जर आला तर तो आपल्या मित्राला प्रश्न विचारतो, वहिनी कुठे? ती नाही का? अरे मला वाटलं ती तुझी बहीण आहे. हा काय विनोद आहे तुम्हाला? हा विनोद नाही आहे. सतत एकत्र राहिल्यामुळे, एकमेकासाठी जगल्यामुळे, सहवास, सहनिवास, सहप्रवास केल्यामुळे एक होतात. मग 14 वर्ष म्हणजे 2दा रामाच्या शरीरात पूर्ण बदल झाल्यामुळे रामाला कदाचित अयोध्येचं आकर्षणच वाटणार नाही. त्याला 14 वर्ष बरं वाटेल, वनवास हा सुखाचा. आणि राम तसा लक्ष्मण म्हणतो सुद्धा, आता कशाला परत जायचं अयोध्येला आणि अपसेट करायचं? तिकडे घडी बसवली असेल ना भरतानं. आपल्याला काही बातमी आलेली नाही की अयोध्येत सगळं कोसळलेलं आहे वगैरे, काही नाही, व्यवस्थित चाललंय. परत कशाला जायचं? 14 वर्षांना आता सीतामाई परत मिळालेली आहे. 14 वर्ष वनवासाची सवय झालेली आहे. आपण इथेच राहूया. केव्हा 2 राजे तुम्हाला राज्य देतील. एक म्हणजे किष्किंधेचा सुग्रीव, तो आपला मित्रच झालेला आहे, आणि विभीषण तुमचा भक्तच झालेला आहे. लंकेचं राज्य, ही 2 तुम्हाला राज्यच पाहिजेत. ही 2 राज्य, विशेषतः लंकेचं.
कशाला अयोध्येला जायचं, त्यावेळेला जे तेजस्वी उद्गार आहे ते लक्षात ठेवायचे. एक लक्षात ठेवा, दरवर्षीची रामनवमी, या वर्षीची रामनवमी विचार करा काय फरक आहे म्हणून. या वर्षीची रामनवमी जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरी असेल, हा प्रसंग यावर्षी महत्त्वाचा आहे. की लक्ष्मण म्हणतो, अरे सोन्याची लंका सोडून त्या अयोध्येत जाऊन भरताने जी 14 वर्षात व्यवस्था तिथे लावलेली आहे, कशाला अपसेट करायची आपण, कशाला ती गैरव्यवस्था तिथे निर्माण करायची, इथं राहूया. त्यावेळेला अपि स्वर्णमयी लंका, तो म्हणतो लंका सोन्याची असली तरी मला ती बिलकुल आवडत नाही. लंकेचा राजा होण्यापेक्षा अयोध्येत रंक किंवा गुलाम किंवा दास सेवक म्हणून मी जायला तयार आहे. कारण जननी म्हणजे आई आणि जन्मभूमी म्हणजे मातृभूमी स्वर्ग से महान आहे, स्वर्गापेक्षा मोठं आहे. हे महत्त्वाचं थीम आहे. उगीच या वर्षीचा रामनवमी उत्सव गेल्या वर्षीसारखा करू नका. आजपासून विचार करायला लागा. अरे रामलला येऊन बसलेला आहे, राईटफुल प्लेस म्हणतात, माझं जन्मस्थान आहे. मला किती वर्ष तुम्ही वनवासात पाठवलं, 14 वर्षानंतर त्यावेळेला परत आलो. हे 500-500 वर्ष बाबर पाडतो तोपर्यंत मी होतो. म्हणजे त्या जन्मस्थानावर विक्रमादित्यांनी मोठी कथा आहे. आदल्या दिवशी आपण वेळ मिळाला तर बघूया. या वर्षीची रामनवमी माझ्यासाठी मी निराळी करणार आहे, हे तुम्ही करा. आणि हा विषय येऊन जाईल, माझ्यासाठी मी या वर्षीची रामनवमी निराळी करणार आहे. लेख पाठवायला सांगितलं होतं मला, भो राम माम उद्धर या शीर्षकाचा लेख पाठवला. त्यांनी सांगितलं आणखीन एक पान लिहून पाठवा, जे आत्ता लिहून पाठवलं. त्याच्यात हे सांगितलेलं आहे, रामनवमी दरवर्षीची आणि या वर्षीची. बघा, विचार करायला लागा तुम्ही. पाळणा तोच असू दे, हे सगळं तेच असू दे, माझं कमिटमेंट निराळी पाहिजे ना, माझी वचनबद्धता, माझी कृतीबद्धता निराळी पाहिजे, मी संकल्प निराळा केला पाहिजे माझ्यासाठी. हे घरातल्या सांगायची काय गरज आहे, माझ्यासाठी. हे मी रोज करेन, रोज एक करेन. महाराजांनी सांगितलं ना, रोज एक माणूस जोडा रे, रोज एक माणूस जोडा. आणि मग ते म्हणतात की ज्यावेळेला तुम्ही मराल तेव्हा किती माणसं सिन्सिअरली रडतील याचा विचार करा, माणसं जोडायला लागा. हू विल क्राय वेन यू डाय. तसे काय मोले घालती रडाया, पैसे देऊन रडायला बोलवतात, सिन्सिअरली. मग एखादी घरातली मोलकरी नसेल, साहेब म्हणजे देव माणूस होता हो. एखादा ऑफिसमधला पिऊन असेल, साहेब रिटायर झाले आणि ऑफिस स्मशान वाटायला लागलं, रडेल तो. अशी माणसं जोडली पाहिजेत, हे रामायण आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा की माझ्यासाठी मी गेल्यानंतर अत्यंत प्रामाणिकपणे 2 किंवा 3 अश्रू काढेल अशी माणसं जोडायला पाहिजेत. मी संकल्प करेन. रामाने वानरं जोडली, रामाने तोडलं कोणाला, रावणाला सुद्धा तोडलेलं नाही आहे. तो प्रसंग नंतर बघूया, पुढे जाऊया आपण. हृदय निवासी जय जय राम. अप्रतिम आहे हे उदाहरण. अर्जुनामध्ये नारद विचारतात की अरे मला भगवंता नारायणा, मी गेलो की मला तू भेटला पाहिजेस, मला तुझा परमनंट ॲड्रेस सांग. आपण म्हणतो ना, हल्ली 3-4 ॲड्रेस असतात. एक ऑफिशियल ॲड्रेस असतो, एक ॲड्रेस इन ट्रान्झिट, कारण लोक फिरतच असतात, आयटीवाले विमानातच असतात. इकडे या वेळेला इथे ना, हा मग मी बेंगलोरला असेल, त्यावेळेला तिथे मी गुवाहाटीला असेल, यावेळेला इकडे आम्ही चेन्नईला असेल. दिस इज माय इटिनररी, हा माझा प्रवासाचा कार्यक्रम. दिस इज माय ॲड्रेस इन ट्रान्झिट. ट्रान्झिटरी, ट्रान्झिट म्हणजे प्रवास, प्रवासातला. एक माझा ऑफिशियल ॲड्रेस, ऑफिसचा कुठेतरी ॲड्रेस असेल ना, ऑफिशियल ॲड्रेस. एक माझा नेटिव्ह ॲड्रेस, मी जन्मलो, हे माझं ॲन्सेस्ट्रल हाऊस म्हणजे कसलं घर, परंपरागत घर, माझ्या पूर्वजांचं घर, तो एक आहे. नारद विचारतात, मला परमनंटपेक्षाही इटर्नल ॲड्रेस पाहिजे, मी गेलो की तुम्ही भेटला पाहिजे. त्यावेळेला मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त जिथे गात असतील, जिथे नाम घेत असतील, तिथे मी असतोच असतो. तिष्ठामि, कमरेवर हात घेऊन 28 युग विटेवर तिष्ठत उभा असतो. या तिष्ठामी मधला ठ आहे ना, तोच विठ्ठलातला आहे, तोच ठाकून उभा आहे. बघा ना, सगळे शब्द विचार करा तुम्ही याच्यावर. आणि ते आपल्याला मिळवायचे. माझ्या आत असं एक तत्व आहे की जे ठाकून उभं आहे. तुम्ही त्याला आत्मतत्व म्हणा, तुम्ही त्याला चैतन्य म्हणा, सच्चित आनंद काही म्हणा. तिथे आपलं नातं पुढच्या रामनवमीपर्यंत आपण जोडलं पाहिजे. आतली उपासना सुरू केली पाहिजे, आतलं नाम सुरू केलं पाहिजे, अंतरंगी राहायला शिकलं पाहिजे. त्याच्यासाठी डोळे मिटून आत उतरायला प्रत्येकाचा पासवर्ड निराळा असेल. श्रीराम जयराम जय जयराम हा कोडवर्ड असेल. पासवर्ड माझा कॉम्प्युटरचा निराळा, तुमच्या कॉम्प्युटर किंवा एकाच कॉम्प्युटरचे प्रत्येकाचे पासवर्ड्स कसे असू शकतात हे आपण नंतर बघूया. पण हृदय निवासी अर्जुनाला स्पष्ट सांगितले
ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठते. तेच तिष्ठामी नारद, नारदाला तिष्ठामी म्हणले, इकडे सिद्धांत तिष्ठती असतोच. अरे प्रत्येक भूत निर्माण झालेल्या कणाकणाच्या हृदयात ईश्वर असतोच असतो. पुढे सांगितलंय ते आपण या रामनवमीला सांगूया स्वतःला. तो पाळणा हलवताना तम एव शरणम, त्याला तू शरण जा. हृदयात असलेल्या ईश्वराला तू शरण जा. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. हे भरतवंशातल्या श्रेष्ठ अशा अर्जुना, तू त्या देवाला शरण जा जो ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे, हृदय निवासी. जय जय राम. इंद्रिय चालक जय जय राम. एक आहे चालक आणि एक आहे पालक. बऱ्याच वेळेला पालक असतो, मालक असतो, चालक असतो. मालक म्हणजे रिक्षा माझी आहे, तू चालव. पण एक लक्षात ठेव, जरा काही झालं की सर्व्हिसिंग सेंटर हे आहे, ते पालक आहेत. मालक एक आहे, पालक एक आहे, चालक एक आहे. असतातच. जसं शिक्षक आहे, पालक आहे, बालक आहे, असतातच. आपण या तिघांचाही विचार केला पाहिजे. केंद्र काय तर चाइल्ड इज द सेंटर, मूल माझं केंद्र आहे. अरे नामकेंद्री उपासना करूया की. हे का नाही यावेळेशी पाळणा हलवताना एक एक सुचतायत तसं सांगतोय. मागे बसलेत ते सुचवत आहेत. काय नामकेंद्री उपासना. म्हणजे सुरुवातीला उठलो, समजा 4 वाजता उठलो, 4:15 अगदी ताजतवाने श्रीराम. पहिल्यांदा आता तो शंकराचार्यांचा श्लोक बघणार आहोत. कारण प्रभाते मनी रामचिंतित जावा प्रातस्मरामी हृदय संस्फुरद आत्मतत्वम. प्रत्येकाच्या हृदयात आत्मतत्व, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, हे स्फुरण असतं. पहाटे आपल्याला ऐकू येतं, पहाटे आपल्याला त्याची जाणीव होते. पुढे व्यापारात सगळ्या दिवसाच्या गुंतलो की येत नाही. रामकृष्णांनी सांगितलेलं आहे, अरे सद्गुरू कृपेचा वारा 24 तास 24/7 सतत वाहत असतो. पहाटे तो सगळ्यात चांगला असतो. पहाटेची वेळ साधा. नंतर वाहनं व्हायला लागली, नंतर कारखाने सुरू झाले, सगळे धूर आले. याचा ती जर स्पिरिच्युअल व्हायब्रेशन्स जरी असली तर याचा परिणाम होतोच. आणि म्हणून मंडपात जेवढं बरं वाटतं त्याच्यापेक्षा गर्भकुडीत जास्त बरं वाटतं की नाही, गाभाऱ्यात जास्त बरं वाटतं की नाही, बाहेर बरं वाटतं, अरण्यात गुहेत जरा बरं वाटतं की नाही. आहे ना, वातावरण आहे ते, एक प्रकारचं स्ट्रक्चर आहे. एक तुम्हाला सहज सांगतो, जर कुणाला जायचं असेल, आता हे यांनी ऐकलं तर मी फक्त सूचना देतो, आईसाहेबांची खोली आणि महाराजांची खोली फक्त उपासनेसाठी. जाऊन बसा तिथे. कन्व्हर्टेड केव्ह, गुरुदेव रानडेंचा शब्द आहे. तुम्हाला कळणार नाही ती गुहा आहे, दार बंद केली की गुहा आहे, कुठे खिडकी आहे त्याला. अरे कधीच तुम्ही गुदमरणार नाही तिथे, कारण तिथे चैतन्याची स्पंदन आहे. मग तिथे त्यांची कॉट असू दे, ज्याला पलंग म्हणूया आपण, इकडे यांची वस्त्र असू दे. तिथे बसलं की इतकं सॉलिड वाटतं. मी यांच्या प्रेरणेनं, महाराजांच्या आज्ञेनं तुम्हाला सांगतोय की थोडा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतोय. 5 मिनटं जरी बसलं, एवढं पण बसलं पाहिजे. जोरात नाम म्हणू नका, मनातल्या मनात. पण बघा ना महाराजांच्याकडे, तिथे जो फोटो आहे महाराजांचा, तो जिवंत फोटो सांगितला तो. बाकीचं हे सगळं चित्र आहे त्या फोटोवरून घेतलेलं, पण आपला ब्लॅक अँड व्हाईट आहे हे सगळं. महाराज तुम्ही असे होतात. काल माझ्या मनात विचारलं, महाराज तुम्ही गजरे घालून बसला होतात. मला गजरे घालून बसलेले महाराज आता हे आर्टिस्ट कन्सेप्शन वाटत होतं. पण तो जर खरा फोटो असेल, जो समाधीच्या मागे लावलेला आहे, त्याच्यात महाराजांनी गजरे, हार ठीक आहे हो, पण गजरे घातलेले आहेत. कुठेतरी एक उल्लेख मला वाचलेला आठवला, प्रेमानं जर दिलं ना तर गुरु आपल्या भक्तासाठी काही करतो. कुणी जर आणून दिलं, काही नाही, जरा महाराज इथे एक नथ लावतो, नथ लावून घेतील महाराज. का नाही लावून घ्यायची? अरे तो प्रेमानं देतोय. लहान मूल जर एखादी गोष्ट प्रेमानं ऑफर करत असेल, मी नाही खाणार कारण मी साखर खात नाही, मी नाही खाणार संध्याकाळी मी काही खात नाही, याला काय अर्थ? याला काही तत्व म्हणता का तुम्ही? ही इनफ्लेक्सिबिलिटी कृष्णाला मान्य नाही. राम सोडा, पण राम नामाला मान्य नाही. रामनामाला पाय धुवायची गरज नाही सांगितलंय. अरे हे कुणाचं? वैष्णवांचं, सारस्वतांचं, भागवतांचं, वारकऱ्यांचं नाम आहे. गायत्री मंत्र हा दत्ताची उपासना, काहीतरी पावित्र्य आहे, काहीतरी 16 शब्द मी वापरत नाही. स्वच्छता, रामनाम येता जाता घ्या ना. येता जाता, उठता बसता, धंदा करता, हे समर्थ आहे. काही बाबतीत जरा सभ्य आहे. तुकाराम त्याच्या मलमूत्र विसर्जन करता रामनाम घ्यावे. का नाही घ्यायचं? मनात घ्या ना. चालू पाहिजे ना ते. इंधन कधी घातल्यावर जरा जोरात आवाज येईल, पुढे मौन पाहिजे. मौन जास्त पॉवरफुल आहे. म्हणून इंद्रिय चालक, इंद्रियांना चालवणारा राम आहे. आणि तो राम गेला, आपण म्हणतो ना, त्यांनी राम म्हटला म्हणजे तो मेला. आता इंद्रिय चालत नाहीत, इंद्रिय आहेत.
त्या नातवाला कौतुक वाटतं एका 12वीच्या मुलानं, ज्याला आपल्या आजोबांबद्दल अत्यंत अटॅचमेंट आहे, काय प्रश्न विचारला की इतकं तुम्ही सगळीकडे वाचता, हे ज्या आजोबांचं शरीर आहे ते जिवंत होणार नाही, पण असंच्या असं ठेवता येईल का? असं कुठे विज्ञान आहे का? हे 12वीचा मुलगा प्रश्न विचारतो. त्या प्रश्नावर जाऊ नका तुम्ही. हे प्रेम आहे, अटॅचमेंट आहे. कारण कारण त्याला माहिती आहे, अरे आजोबांचे डोळे तर मला दिसतातच आहेत, पण इंद्रिय चालवणारा राम गेलेला आहे ना. डोळे आहेत पण दृष्टी नाही आहे, कान आहे पण श्रुती नाही आहे, जीभ आहे पण रुची नाही आहे, सगळे इंद्रिय आहेत पण स्पर्श नाही आहे, हाक मारली तर ओ देणार नाही आहे, मेंदू आहे पण स्मृती नाही आहे. लक्षात ठेवा, एकदम माणूस मेला की थंड पडायला लागत नाही, एकदम पडला तर तो गोठत नाही. लक्षात ठेवा, क्रमाक्रमाने होतं. आणि तिकडचे लोक निरनिराळ्या प्रकारची संशोधनं करतात, तिथे केलेलंच मेल्यानंतर सुद्धा काही तास, काही मायक्रो मिलीमीटर आपली नखं आणि केस वाढत असतात. यात तुम्हाला म्हणजे मेला म्हणजे लगेच मेला नाही, पण मेला चैतन्य गेल्यानंतर हे बाकीचं सगळं थांबलं की हा माझा मुद्दा आहे. नखं काय, केस काय, शरीराचे भाग आहे. शरीर एकदम थंड पडत नाही, रक्त एकदम गोठत नाही, हे खरं आहे. अरे पण डोळे, प्राण गेल्याबरोबर डोळे निष्प्राण झाले की, जीभ निर्जीव झाली, कान काम करेनासे झाले. हे इंद्रिय चालक जय जय राम. राम जोपर्यंत आत आहे तोपर्यंत माझे इंद्रिय तो चालवतोय, नाही तर नाही. त्रैलोक्य पालक हे समजण्यासारखं आहे. तिन्ही लोकांचं पालन राम करतो. म्हणजे मला सगळी, राम हा विष्णूचा अवतार आहे, विष्णूकडे पालनाचं कार्य दिलेलं आहे. म्हणजे पालनासाठी आवश्यक ती शक्ती, आपण म्हणतो ना साधनं सामग्री, म्हणजे सगळे रिसोर्सेस, मीन्स कोण पुरवतो? राम पुरवतो. आणि रामाची इच्छा असेल तर, किती तुम्हाला सांगतो, लोक आत्मविश्वासाने म्हणतात आणि त्याप्रमाणे गोष्टी घडतात. राम आहे ना, नुसता डायलॉग नाही आहे, हा आतून आलेलं वाक्य आहे. आणि मग कधी कमी पडत नाही. काल मी सहज विचारलं, कोठी इन्चार्ज ज्या बाई आहेत त्यांना, तुमची कोठी भरलेली आहे का? ते म्हणाले जेव्हा पाहिजे तेव्हा ते मिळतं. अजून असं कधी झालेलं नाही पाहिजे मिळालेलं नाही आहे. हे भरली म्हणजे गच्च भरली, आता जागाच नाही. हे फिजिकल भरणं कोणी सांगितलेलं आहे? ज्या वेळेला उदर भरण नोहे जाणीजे यज्ञकर्म, इकडे जो यज्ञ चाललेला आहे अन्नदानाचा, तो चालण्यापुरती आमची कोठी कायम भरलेली आहे. आणि काय पाहिजे? ही केवढी श्रद्धा आहे. पुढे सांगितलेलं आहे, त्रैलोक्य भव भय हारक. भव म्हणजे संसार, संसारात भय. हे सुंदर गाणं आपण नेहमी म्हणतो, भय इथले संपत नाही. आणि अशा वेळेला झुरळालं की घाबरलं, उडी मारतो. केवढी उडी, परवा काय एवढी जोरात किंचाळी मारली. म्हटलं काय झालं? पाल आले. पालन करणारी शक्ती जर पाल असेल. पण भव भय हारक, राम राम म्हणता म्हणता आपण घाबरतो. ते फक्त डायलॉग आहे, पोपटाला शिकवलेलं रामनाम आहे. रामकृष्णांनी सांगितले, बाजारातून पोपट आणा, त्याला राम राम म्हणायला शिकवा, नंतर कुणी आल्यानंतर राम राम म्हणा, पोपट हे सगळं म्हणेल. पण तुम्ही घरात नसताना घरातल्या मांजराने जर पिंजऱ्यावर उडी मारली तर तो टॅच करणार आहे, राम राम म्हणणार नाही. रामा वाचव. अरे पोपटाला कुठे राम नावाचा कन्सेप्ट माहीत आहे? राम कोड कुठलं चरित्र पोपटाला कुठे माहीत आहे? तो साऊंड करतो. तसेच ही यंत्र आहेत. श्रीराम जय जय राम यंत्र आहे, साऊंड आहे, साऊंडची व्हायब्रेशन्स आहे. पण यंत्र, साऊंड अँड साऊंडची व्हायब्रेशन फिजिक्स आहे. ज्यावेळेला एखादं मूल श्रीलाम जयलाम बोबडं म्हणतं ना, चैतन्य आहे, जिवंत आहे. ती व्हायब्रेशन स्पर्श करतात. ही यंत्राची व्हायब्रेशन्स ठीक आहेत, वाईट नाहीत. ओम नमः शिवाय कुठे? शंकराच्या मंदिरात. ओम नमो भगवते वासुदेवाय विष्णूच्या मंदिरात. सगळे मंत्र आहेत. यंत्र आहे, मंत्र म्हणतंय, साऊंड आहे. मंत्राचं सामर्थ्य नाही त्याच्यात. पुढे जाऊया. भव विष शामक. विष शामक भव. आता हे काय माहीत आहे ना, की मनाचं तंत्रच निराळ आहे. साप इच्चू बरा त्याला उतारे मंतर. मन जयहर जयहर त्याचे चालेना तंत्र. अरे पण मन अमृत अमृत त्याचे चालेना तंत्र. माहीत नाही मला. मन नरक नरक त्याचे चालेना तंत्र. मन स्वर्ग रे स्वर्ग त्याचे चालेना तंत्र. मनातच स्वर्गाचा नरक आणि नरकाचा स्वर्ग करता येतो. मनातच दुसऱ्याच्या द्वेषाचं विष असेल तर प्रेमाचं अमृत करता येतं. एका गुरुपौर्णिमेला बाबांच्या ध्यानात महाराज आले. महाराजांच्या अंगावर चट्टेपट्टे पडलेले आहेत, भाजलंय महाराजांना. महाराज काय झालं? बाबा विचारत आहेत.
त्यावेळेला ते म्हणाले, बाबा कुणाच्या तरी द्वेषाची आग आहे, कुणाच्या तरी, म्हणजे मीच ध्यान करतोय, माझ्याच ध्यानात तुमची प्रतिमा आलेली आहे आणि ते रूप भाजलेलं आहे. मग म्हणाले मी विचार करायला लागलो, मी कुणाचा द्वेष करतो का? जवळजवळ कुणाचा नाही. माझा कोण द्वेष करत असेल का? हां, अशी 2 माणसं मला आठवली. लोक म्हणतात गरज नसताना तुमच्याबद्दल वाईट बोलतात. नाही म्हणजे मला काही वाटत नाही, पण म्हणजे ते द्वेष करतात माझ्याबद्दल, नेगेटिव्ह फिलिंग, नकारात्मक भावना त्यांच्याकडे. मी पूजा थांबवली, ही जी मानस पूजा होती ती थांबवली, त्यांच्या घरी गेलो. गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. एकाला नमस्कार केला, त्यांनी पाय मागे घेतली, काय नाटकं करता. महाराज म्हणाले मला बिलकुल वाईट वाटलं नाही, उलट त्याला नमस्कार केला, क्षमा मागितली, माझं मन स्वच्छ झालं. आता महाराजांवर काय परिणाम झाला ते घरी आल्यानंतर कळणार आहे ना. दुसऱ्या माणसाला घेतल्यानंतर ओ तुम्ही काय नमस्कार करता, आमची जागा तुमच्या पायापाशी. द्वेष गेला. त्यांनी उचलून मला छातीशी धरलं. एकाने पाय मागे घेतले, दुसऱ्याने मला वरच्यावर धरून तुमचे पाय आम्ही धरायला पाहिजे. कसला द्वेष आणि काय. मी परत आलो, महाराजांचं शरीर स्वच्छ झालेलं होतं. हे जे चट्टेपट्टे पडलेले होते ना, भाजल्यासारखे गेले होते, द्वेषाची आग गेली होती. का नाही क्षमा मागे? अहो मनात त्या मनात क्षमा मागा. जो मला बिलकुल आवडत नाही व्यक्ती, त्याच्यासाठी आधी प्रार्थना करा. आपल्याला जमणार नाही, मानस पूजा कशाला करायची? हा शेजारी अत्यंत चांगला आहे, माझ्यासाठी जीव देईल, आणि हा इतका वाईट आहे की माझा जीव घेईल. बरोबर आहे ना. म्हणजे प्रार्थना पहिल्यांदा त्याच्यासाठी करायची. त्याच्या मुलीचे लग्न होत नाहीत. महाराज जरा बघा ना, मला काही करता येत असेल तर अप्रत्यक्षपणे करून घ्या. ओ ही प्रार्थना किती वरच्या दर्जाची आहे. माझ्यासाठी प्रार्थना करणं, किंवा हा यांनी माझ्या मुलीच्या लग्नात काम केलं होतं, त्याच्या मुलीचं लग्न जमवा, कारण हा माझा आवडता शेजारी आहे. ती प्रार्थना महत्त्वाची नाही तेवढी. जो मला आवडत नाही, मनातल्या मनात प्रार्थना करायला इगो आड येतो. प्रत्यक्ष नमस्कार करताना अहंकार आड येतो. प्रत्यक्ष क्षमा करा म्हणताना अहंकार आड येतो. मनातल्या मनात तेवढंही आपण करत नाही. करायला लागूया. यावर्षी पाळणा हलवताना पुढच्या वर्षीच्या रामनवमीपर्यंत मी कोणाचा द्वेष मत्सर करणार नाही. मला भय नाही वाटणार. भवविष, हे जे विष आहे ना, निरनिळ्या रोगांचं किंवा व्याधींचं किंवा आत्ता सांगितल्या आतल्या शत्रूंचं, ते शमन करणार आहे राम. निज सुख कारक जय जय राम. हे आता रामाचं चरित्र नाही, चारित्र्य आहे. हा राम अजूनही जिवंत आहे ना. निज सुख म्हणजे आत्मसुख. निज सुखा माझी लोळा जे म्हणतात ना, आत्मसुखा माझी. निज सुख कारक, कारक म्हणजे करणारा, निर्माण करणारा. आता निज सुख म्हणजे मला बिलकुल गरज नाही आहे. भागवतातला शेवटचा प्रसंग आठवा बरं, मार्कंडेय ऋषींचा. अरे सगळीकडे प्रलय आलेला आहे आणि मार्कंडेय ऋषी आहेत. मनात अहंकार आहे अजून, काय की ही सृष्टी आता संपली, प्रलय झाला, जलप्रलय, नवीन सृष्टी निर्माण करण्यासाठी मला जणू काही जिवंत ठेवलेलं आहे. अशात काहीतरी वाहत येतं. तुम्हाला सगळे वृक्ष पाण्याखाली गेलेले आहेत, फांद्या नाहीत, पानं नाहीत, ते काय वाहत येते? एक द्रोणासारखं किंवा पानासारखं. आणि जवळ आलं तर त्याच्यावर एक मूल आहे. आणि मूल हसतंय, खेळते, आनंदात आहे. जवळ येऊन बघतात तर त्या मुलानं आपलाच अंगठा आपल्या तोंडात घेऊन ते आनंदात होतं. त्याला बाहेरचं खेळणं नको, त्याला बाहेरचा पार्टनर नको. निज सुख कारक जय जय राम. माझा आनंद माझ्या आत आहे, माझं सुख दुसऱ्यावर अवलंबून नाही आहे, हे ते बालक शिकवतं. आणि मग काय, वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. आणि नंतर बघतात त्यांना तो मोह झालेला असतो, ते परत आश्रमात आलेले असतात. त्यांना कळलं हे जे बालक आहे ते साधं बालक नाही आहे, कुठल्याही ऋषी वगैरेंच्या पलीकडचं आहे. त्याचं भागवत आहे हे लक्षात ठेवा. बालम मुकुंदम मनसा स्मरामी. त्याच्या आधी झाला ना 11वा आपण स्कंद वगैरे म्हणतो, देह ठेवलेला आहे कृष्णाने वगैरे, सगळं संपलेलं आहे. पण तो बालमुकुंद आहे ना, आणि तो त्या वटाच्या पानावर आहे ना, अक्षय वट म्हणतो. वटवृक्ष मरत नाही. वडाचं पान किंवा पिंपळाचं पान काही असू दे, त्याच्यावर तो बसलेला आहे. म्हणून म्हणतो मला आनंदात ठेवायला बाहेरची गरजच नाही आहे. हां, बाहेरची गरज कशाची? ऑक्सिजनची गरज आहे. मी जिवंत पाहिजे, अन्नाची गरज आहे, पाण्याची गरज आहे, लाज राखण्यासाठी कपड्यांची गरज आहे. अरे पार्टनरची कशाला गरज आहे? पार्टनर आज मनासारखा वागेल, संध्याकाळी निराळाच वागेल. हा घरातला अनुभव आहे ना आपला. जीवश्च कंठश्च मित्र किंवा जीवश्च कंठश्च प्रियकर प्रेयसी पती पत्नी. कायम असतो का त्यांचा मूड? करी वृत्ती जो संत तो संत जाणा. संतांना मूड्स नसतात. तुकाराम कायम आनंदात, पांडुरंग पांडुरंग. अरे बरे झाले देवा दुष्काळ पडला, बरं झालं देवा दुकान बुडालं, बरं झालं देवा उधारी बुडाली, बरं झालं बायको मेली, बरं झालं आईवडील गेले मेले, एक मुलगा मेला,
भाऊ निघून गेला, बरे झाले देवा, बरे झाले देवा, बरे झाले देवा. आणि शेवटी म्हणतात की विठो आता तुझं माझं राज्य, बघू मी नाम घेऊन थकतो का तू नाम ऐकून थकतोस, लावूया शर्यत. हा याच्या इतकं पॉझिटिव्ह थिंकिंग मी दुसरीकडे बघितलेलं नाही. तुकारामासारखा संत नाही हो. खरंच तुम्हाला तो कायम आनंदात आहे ना, तो कायम आनंदात आहे. ते निज सुख कारक जय जय राम, ज्याचं नाम आतून चालू आहे तो कायम आनंदात राहील. तात्कालिक रिॲक्शन होईल पण काही हरकत नाही, काही हरकत नाही, काही हरकत नाही. एका कुटुंबातलं एक तुम्हाला तंत्र सांगतो, फक्त खूप सांगता येण्यासारखं आहे, पण एक तंत्र आहे की एक चांगली बाहेरून आणलेली गुलाबदाणी म्हणतो फुलदाणी, फ्लॉवर पॉट, तो फ्लॉवर पॉट धुवत असताना फुटला. आता घरात इमर्जन्सी, बाहेरचा फ्लॉवर पॉट आता तसा मिळणार नाही, गंधर्वांच्या काळातला आहे आणि तो फुटला. अशा वेळेला कोणीतरी एक म्हणतं काही नाही, रवींद्रनाथ टागोरांच्या हातून सुद्धा त्यांच्या बायकोच्या बाहेरचा फ्लॉवर पॉट फुटला होता. मोठ्या माणसांच्या हातून फुटतो तर आपण कोण, घरातलं वातावरण निवळलं. आता कोणी बघितलंय रवींद्रनाथ टागोरांच्या ह्याच्यात. परत काही दुसरं झालं, सगळ्यात चहा सांडला. एकदा कस्तुरबा गांधीजींना म्हणाले इतके महात्मा म्हणतात चहा सांडला, गांधीजींनी सुद्धा अंगावर चहा सांडला होता, मग मी सांडला तर काय विशेष. घरातलं वातावरण डिफ्यूज झालं, टेन्शन प्रत्येक वेळेला. जरा काही झालं, जरा फुटलं, जरा तुटलं, जरा मोडलं, जरा आवाज झाला, जणू काय मी परफेक्ट, मी सुप्रीम कोर्टाचा जज. काढून टाका या कल्पना. आत राम आहे, तोच सगळं चालवते, तो राम प्रत्येकाच्यात आहे, माझ्यात आहे असं काही नाही आहे. म्हणून निज सुख कारक जय जय राम, अखिल तीर्थाटन जय जय राम. आता म्हणजे काय, परवा बघितलं होतं 68 तीर्थ आहे घर, तो सांगतो गोरक्षनाथ. मत्स्येंद्र जरा तीर्थयात्रेला जाऊन ये. अरे आतच एवढी तीर्थक्षेत्र आहेत तर बाहेरच्या तीर्थक्षेत्राला जाऊ कशाला. तुकाराम म्हणतात ना, जे धोंडा आणि पाणी इंद्रायणीत आहे तेच गंगेला आहे ना, असं येऊन करू कशाला. शिणावे परी नातोडे हित काही, दमाल, शक्ती, पैसा, वेळ सगळं खर्च होईल आणि नातोडे न आतोडे मिळणार काही नाही, हित काहीच होणार नाही आहे. तरी यायला पाहिजे, तरी यायला पाहिजे. म्हणाले पुढच्या वेळेला येईल. आता हा जो भोपळा आहे ना तो घेऊन जा. तुम्ही आंघोळ केली, ह्याला आंघोळ घाला. तुम्ही नमस्कार केलात, पांडुरंगाच्या पायावर हात ठेवा. ह्याला सगळं तुम्ही केलेलं करून आणा. आणतात करून. भोपळा काय भाग्यवान. नंतर जे गाव जेवण द्यायचं असतं ना, मावंद घातलं म्हणतात ना, सगळ्या गावाला जेवायला बोलवायचं असतं, त्यावेळेला गावाला बोलवायला येतात आणि सगळेजण म्हणतात खीर कडू, इतकी कडू होती, थू 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 सगळेजण करतात. अरे म्हणाले हा भोपळा हा कडू होता, तुम्ही नेलात त्यावेळेला, इतक्या ठिकाणी त्याला आंघोळ घातली, इतक्या तीर्थक्षेत्रात त्याला बुडवलं, इतक्या देवांच्या पायावर त्याला घातलं, मी भरपूर गूळ घातला या खिरीत, तरी भोपळा कडू तो कडूच. काय मिळवलं तीर्थयात्रा करून? अखिल तीर्थाटन जय जय राम. मी जर रामाची भक्ती करत असेल, इथेच सगळी तीर्थक्षेत्र आहेत, जाऊ नका असं म्हणत नाही, कारण यात्रा कंपनी माझ्यावर खटला लावते की जा जा, इकडे जा, तिकडे जा, तिकडे जा, भटका, वरती जा, खाली जा, सगळं आहे. पण खरं जर असेल अखिल तीर्थाटन जय जय राम हा मंत्र, अजून एक दोन नामं पाहून आपण थांबूया. त्याच्यानंतर वैराग्य वर्धक जय जय राम. काय वैराग्य रामाचं. पुढे वनवासाचा प्रसंग येईल तेव्हाचा एक उल्लेख आत्ताच सांगतो. ज्या वेळेला काही म्हणते की रामा यांनी 2 मला वर दिले होते. केव्हा वर दिले होते माहीत आहे ना, इथे शंभरासूर आहे ना, तिकडे त्याचा बाप असेल कदाचित, त्या शंभरासुराला मारायला देवांच्या मदतीला दशरथ गेलेला आहे. दशरथ लढतोय. ही अत्यंत तेजस्वी आणि पराक्रमी क्षत्रिय स्त्री, आता राणी झालेली कैकई, तिला बरोबर घेतलेला आहे. आणि अशा वेळेला तिच्या लक्षात येतं की चाक असतं ते फिरण्यासाठी एक जो आटा घातलेला असतो तो तुटला आणि चाक असं वॉबल व्हायला लागलं. ते चाक जर पडलं असतं, त्याचा रथ पडला असता, हा मेला असता, आपला नवरा पराभूत झाला असता. म्हणून ती उभी राहते आणि ते जे होल असतं त्याच्यात आपला हात घालते, अशा पद्धतीने की रथाचं चाक फिरत राहील. जखमी होते. ज्या वेळेला सगळं जिंकतो, रथ थांबतो, ही हात वर काढते, रक्तबंबाळ हात, हे काय केलंस. मग ती सगळं सांगते. तो म्हणतो मी तुला 2 वर देतो. तो 3 म्हणतो, पण द्रौपदीने जे सांगितलं तेच काही सांगते. क्षत्रिय स्त्री 3रा वर मागत नाही, लक्षात ठेवा. 2 वर. आणि त्या 2 वरात मी जे मिळवीन त्याच्यात 3रा काय, 4था, 5वा 100 वर मिळवेन. बघा 2 वर, आणि ते 2 वर योग्य वेळी मागेन, बरोबर. त्यातून ते सगळं वनवास वगैरे सगळं सुरू झालं. मुद्दा काय आहे, ज्या वेळेला ती म्हणते, अगं तो म्हणतो महामाते कैकई,
मी इथूनच वनवासाला जातो. मी तुला म्हणत नाही मी कौशल्याचा निरोप घेतो, मी कुलदेवतेला नमस्कार करतो, काही नाही. वल्कला आणा, वैराग्यवर्धक जय जय राम तिथेच आलेला आहे. मग ज्या वेळेला कौशल्य रडत येते, तो म्हणतो ना आता नाही, 14 वर्ष संपल्याशिवाय मी परत येणार नाही. सगळेजण तुम्ही इथे आलेलात, सगळ्यांना मी नमस्कार करतो. आणि मी वनवास, तिथून राम गेलेला आहे. सगळं वैभव टाकलेलं आहे. किंवा तो यौवराज्याभिषेकाला निघालेला आहे ना, अशा वेळेला इकडे यज्ञशाला आहे, इकडे त्याच्या सुरुवात होणार आहे यौवराज्याभिषेकाला. सुमंत्र त्याला डावीकडे नेतात. त्यावेळेला राम भोळेपणाने विचारतो, इनोसंटली, निष्पापतेनं, की मंत्री इकडे आहे ना यज्ञशाळा, जिथे माझा यौवर. तो सीतेला सांगून जातो, आधी मला बोलवलंय, योग्य वेळी आता तुलाही बोलवतील, कारण दोघांनी पूजा करायचे. यौवराज्याभिषेक ज्यावेळेला मी युवराज होईन त्यावेळेला तो युवराज नाही होणार आहेस, तयारीत राहतो. आदल्या दिवशी दोघांनी व्रतस्थ आहे, हे लक्षात ठेवा, आपल्या संस्कृतीचा विषय. दुसऱ्या दिवशी यौवराज्याभिषेक आहे, काही दिवसांनी राज्याभिषेक. हा दशरथाची योजना होती, नियतीला मान्य नव्हती, हे लक्षात ठेवा. हा संस्कार आहे महत्त्वाचा. सगळं होत आलेलं होत्याचं नव्हतं होतं. अकस्मात आकारले काळमोडी, अकस्मात तोही पुढे जात आहे. सगळंच अकस्मात, होत्याचं नव्हतं होतं. हेच तो सांगतो की काही निराळ घडले नाही लक्ष्मणा जरी अकस्मात. पराधीन आहे जगती. बघा ना, त्यातलं प्रत्येक वाक्य आहे ना, हा संस्कार आहे, हा रामायणाचा संस्कार आहे, कारण ते गीतरामायण आहे. विचार करा. म्हणून तुम्हाला सांगतो वैराग्यवर्धक जय जय राम. आणि पुढे खरंच कंदमुळं, फळं, वल्कलं, जटाजूट, मुकुट नाही घातला त्याने. आणि एक बारकावा सांगू का तुम्हाला, रामरक्षा आपण म्हणतो, रामरक्षात 2 ध्यान मंत्र आहेत, ध्यायेदा जानुभाव धृतशत्रू, आणि लगेच पुढे दोन्ही जटाजूट आहे. की हो, कुठेही मुकुट नाही घातलेला. हा बद्ध पद्मासनस्थम वामांकार सीता पीतम वासोवसानम नवकमलदल स्पर्धनेत्रम. त्यांनी राजवस्त्र घातलेले आहेत, राज्य अलंकार घातलेले आहेत, सिंहासनावर बसलेला आहे, सीता डाव्या बाजूला बसलेली आहे, पण वरती जटाजूट मंडन, मुकुट घातलेला नाही आहे. तुम्हाला जर रामाचं ध्यान करायचं असेल, मानस पूजेत बघायचं असेल, तर मुकुट घातलेला राम बघू नका, कारण केव्हाही मुकुट ठेवून वनवासात जावं लागेल. आपल्याला होता मुलगा काय हो, हातातोंडाशी आला होता, लग्न ठरलं होतं, पत्रिका वाटायला गेला होता आणि येताना ॲक्सिडेंटमध्ये मेला. हे काय हल्ली घडतच, असं रोज घडतं. तुम्ही आता इथे तर नक्कीच आहे, गोव्यातलं कुठलंही वर्तमानपत्र काढा, पहिल्या पानावर दुचाकीच्या अपघातात 4 तरुण ठार आणि प्रत्येकाचं वय 30च्या खाली. हे विचार करूया, हे रामराज्य नाही, हे निराळेच राज्य आहे, रावण राज्य आहे एका अर्थाने. एक वाचून थांबूया, वैराग गुरुपद रंजन जय जय राम. इथे आपण थांबणार आहोत. गुरुपद म्हणजे गुरुची पावलं. गुरु म्हणजे फक्त वसिष्ठ विश्वामित्र नाही, सगळे ऋषी हो. रामाच्या जीवनावर 13 ऋषींचा प्रभाव. म्हणून एक आपण 5-10 मिनटं बोलूया. पुढे जरा वनवास सुरू झाल्यानंतर एका ऋषीकडे जातो, भारद्वाजकडे. भारद्वाज म्हणतात सुतीक्ष्णकडे जा, सुतीक्ष्ण म्हणतात शरभंगाकडे जा, नंतर अगस्त्यकडे जा. ज्याला कंडक्टेड टूर म्हणतो ना, हल्ली तर आहेच की, आम्ही सगळं प्लॅन केलेलं आहे. इथून तिथे जायचं, विमानतळाच्या वर त्यांची गाडी आलेली असेल, ते आम्हाला सिमलाला सोडतील, मग कुलू वगैरे सगळं ठरलेलं आहे आणि इथे बसून ऑनलाईन ठरवलेलं आहे. तसा हा सगळी योजना देवलोकात ठरली, कशी एक्झिक्यूट करायची ते अयोध्येत ठरलं. हे सुमंत्राला माहीत आहे. याचं एकच उदाहरण सांगतो आणि थांबतो. अरे तू कोण? म्हणाला मी जटायू. मग इथे काय करतोस? छोटी पर्णकुटी बांधली ना चित्रकूटात, त्यावेळेला जटायू म्हणतो माझी योजना केलेली आहे. तुम्ही दोघं जण ज्या वेळेला बाहेर असाल त्यावेळेला सीतेचं रक्षण करण्यासाठी योजना केलेली आहे. आय एम अपॉइंटेड, माझी नेमणूक केलेली आहे. आय एम अपॉइंटेड बाय होम? ऑफकोर्स बाय सुमंत्र, बाय वसिष्ठ, नॉट बाय दशरथ. दशरथाला विचारायला याची काही कल्पना नाही आहे, पण सगळं ठरलेलं आहे हे. आणि असाच तो, म्हणून लोक म्हणतात ना की आधी लिहिलं रामायण आणि नंतर राम जगला, असं नाही आहे. प्लॅन ठरलेला आहे तो, आणि प्लॅन इतका परफेक्ट आहे की प्रत्येक ऋषी त्याला सांगतो की आता आजूबाजूला इकडे हा राक्षस आहे, तिकडे तो राक्षस आहे, त्याला मार. इकडे यांचा यज्ञ विध्वंस झालेला आहे, ते यज्ञ त्यांना बांधू दे, तोपर्यंत थांब आणि पुढच्या ऋषींकडे जा, पुढच्या ऋषींकडे जा. चालू आहे ते. आता वनवास जर उद्या सुरू झाला तर वनवासाच्या आरंभी वाल्मिकी ऋषी भेटतात. हे वाल्मिकी रामायणात भेटत नाही, ते शेवटी भेटतात, पण तुलसी रामायण वगैरे भेटतात. आणि इतका तो हृदयाला स्पर्श करणारा विषय आहे वाल्मिकी आणि राम यांची वनवासाच्या आरंभी भेट.
तिथून उद्या सुरू करूया. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. शांत. सुंदर श्लोक म्हणूया नेहमीप्रमाणे. रघुनाथाला म्हणजे रामालाच केलेली प्रार्थना आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया. ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोरचे रामदास महाराजांची समाधी आणि महाराज सर्वांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार.